नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वडबुद्रुक या ठिकाणी. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांची समाधी आहे. छत्रपती संभाजीराजांची औरंगजेबाने क्रूर हत्या करून त्यांच्या शरीराचे अवयव इतरत्र फेकले होते. ते अवयव वडू येथील तत्कालीन ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने गोळा करून राजांचा अंत्यविधी केला. त्यामधील शिवले व देशमुख परिवारातील वीर पुरुषांचे स्मारक देखील इथे आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 साली किल्ले पुरंदर येथे झाला होता. छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 साली रायगड किल्ल्यावर झाला होता. भीती हा शब्दच माहीत नसलेले छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांनी अत्यंत साहसाने चहूबाजूच्या शत्रूंना आपल्या तलवारीचे पाणी पाजले होते. असा हा शूर धाडसी राजा दुर्दैवाने औरंगजेबाच्या हाती सापडला. त्याने त्यांना अनेक आमिषे दाखवली, भीती दाखवली, हाल केले, पण हा नरसिंह बदला नाही. अखेर 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा वडबुद्रुक येथे मृत्यू झाला. नंतर त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी या ठिकाणी त्यांची समाधी आणि वृंदावन बांधले. आज ही समाधी असंख्य इतिहासप्रेमी आणि संभाजी महाराजांच्या भक्तांना प्रेरणा देत आहे. येथे शेजारीच कवी कलश यांची सुद्धा समाधी आहे. तसेच संभाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग चितारलेले एक छोटे चित्ररूप संग्रहालय आहे. संभाजी महाराजांनी रामसिंग यास लिहिलेले एक पत्र इथे लावलेले आहे. या पत्रात त्यांच्या करारी स्वभावाची झलक दिसते. चला तर आपण या पत्रात काय लिहिलं आहे ते वाचूया. त्या यवनाधमाला औरंगजेबास सांप्रत असे वाटू लागले आहे की आम्ही हिंदू तत्त्वशून्य झालो आहोत. आम्हाला आमच्या धर्माचा काहीही अभिमान राहिलेला नाही. बादशहाची वागणूक यापुढे आम्हाला सहन होणार नाही. आम्ही क्षत्रिय आहोत. आमच्या धर्माला कमीपणा आणणारी कोणतीही गोष्ट आम्ही मान्य करणार नाही. वेद, श्रुती, स्मृती इत्यादींनी धर्म आणि जाती यांच्या संबंधीची कर्तव्ये नेमून दिलेली आहेत. त्यांची पायमल्ली झालेली आम्हाला सहन होणार नाही. राजे म्हणून प्रजापालनाचा आमचा जो धर्म आहे तो आम्ही टाकू शकत नाही. या दुष्ट यवनांशी युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती, आमचा देश, आमचे दुर्ग सर्व काही पणास लावावयास तयार आहोत. या दृढ उद्देशाने आम्ही गेली 2 वर्ष अकबर आणि दुर्गादास राठोड यांना आमच्या देशात आश्रय दिला आहे. आम्ही यवनाधिपतींच्या अनेक सेनानायकांची हत्या केली, कित्येकांना कारागृहात टाकले, काहींनी खंडणी घेऊन तर काहींना दयाबुद्धीने सोडून दिले. काहींनी लाच चारून आपली सुटका करून घेतली. अशा रीतीने बादशहाचे सेनानायक हे बिनकामाचे ठरले आहे. आता अशी वेळ आली आहे की त्या यवनाधमाला औरंगजेबाला पकडून कारागृहात घालणे शक्य होईल. मग आपल्या देवतांची पुन्हा स्थापना करून धर्मकर्मे निर्विघ्नपणे पार पाडतील अशी व्यवस्था करता येईल. हे सारे लवकर करावयाचे आम्ही ठरवले आहे याची आपण खात्री बाळगावी. पठाणद्वीप इराणचा शाह अब्बास याने आपण अकबराला सहाय्य करू असे लिहिले आहे. परंतु या बाबतीत आपण यवनांची मदत घ्यावी आणि यशाचे श्रेय त्यांना मिळवून द्यावे हे मला अनुचित वाटते. आपले पिता राजा जयसिंग यांनी यवनाधमाला दिल्लीश्वर करून त्याचे श्रेय संपादन केलेच ना, त्याप्रमाणे आपणही अकबराला मदत करून यशाचे धनी व्हावे. यवनांच्या मदतीने अकबराला राज्यपद लाभले तर त्यांना प्राधान्य येईल. ही गोष्ट आपण घडू देऊ नये. आपण उभयंतीने एक होऊन अकबराला गादीवर बसवले तर धर्मरक्षणाचे काय होईल आणि आपल्या या कार्याचे महाराजा जयसिंग यांच्या वंशाला शोभा येईल. शिवपुत्र संभाजी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.